इथे आपण गव्हाच्या पिठाचा वापर केला। गव्हाच्या पिठापासून आपण लच्छा पराठा बनवणार आहे। तर 1 चमचा ओवा घेतला, थोडं मीठ घालायचं आणि ते मिक्स करून घ्यायचं। अगोदर व्यवस्थित ते मिक्स झालं की मीठ सगळ्या पिठात मिक्स होतं। थोडं पाणी घालायचं, थोडंच पाणी घालून पीठ मळून घ्यायचं। अगदी चपातीला आपण पीठ मळतो त्याचप्रमाणे हे पीठ मळून घ्यायचं। आता याला 5 ते 10 मिनिट झाकून ठेवलं होतं। आता 10 मिनिटांनी चेक करू, व्यवस्थित आपलं पीठ तयार झालं। एक साधारण मोठा गोळा घेऊन आपण याचा पराठा लाटून घेऊ। अगदी चपाती करतो त्याचप्रमाणे हे लाटून घ्यायचं आणि तूप जरा जास्त वापरायचं, म्हणजे लच्छा पराठा व्यवस्थित पराठा अगदी सुटसुटीत होतो। सर्व पोळीला व्यवस्थित तूप लावून झालं की त्यावर थोडं पीठ घालायचं आणि जेवढं बारीक आपल्याला कापता येईल तेवढं सुरीने कापून घ्यायचं। या पद्धतीने जर आपण लच्छा पराठा बनवला तर आपला लच्छा पराठा अजिबात बिघडणार नाही आणि वाटणारच नाही की हा लच्छा पराठा आपण घरी तयार केला। आता हे एका ठिकाणी सगळं गोळा करून घ्यायचं। आता याला एका ठिकाणी गोळा करून झाल्यावर याला वरून थोडं तूप लावायचं। आता याला गोलाकार द्यायचा। जे साईडच्या कड्या आहेत हे आतमध्ये आताच दाबून द्यायच्या, म्हणजे ह्या बाहेर येणार नाहीत। लाटताना याला हलक्या हाताने लाटायचं। जेव्हा आपण पराठा लाटतो तेव्हा पीठ लावायचं नाही, थोडं पीठ वरून त्या तुपावरती घातलं की पराठा हा लाटता येतो आणि हा पराठा पातळ नसतो, थोडा हा पराठा जाडच ठेवायचा। आता गॅसवर तवा ठेवायचा। तवा हा चांगला गरम होऊ द्यायचा, तेव्हाच पराठा टाकायचा। तव्यावरती पराठा टाकल्याबरोबर तूप टाकायचं। तूप किंवा तेल तुम्ही काही पण टाकू शकता, पण तूप टाकला की याची टेस्ट खूप छान लागते। तर तुपाचं प्रमाण जरा जास्त ठेवायचं, म्हणजे पराठा आपला चांगला खरपूस होतो। जेव्हा आपण पराठ्याला उलटतो तेव्हा परत एक वेळा तूप लावायचं। बघा, तयार झाला आपला एकदम खुसखुशीत हा लच्छा पराठा। हा पराठा आपण पनीरच्या भाजीबरोबर किंवा मुलं तसा पण पराठा खातात, खूप छान लागतो। बघा, सगळ्या कड्या मोकळ्या झाल्या, किती लगेच झटपट गव्हाच्या पिठापासून तयार झाला आपला लच्छा पराठा। पराठा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। परत भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।